कुकडे चालले बुडे बाबा? बरं गड्या झुंबर चाललो गड्या वावरात चाललो. काय कोरुकले मुरुकले आणतो म्हटलं असतील लागेल तर जातो म्हटलं वावरात. एवढ्या काय गाऱ्या पाण्यात करुकले वरुकले आणायला चालले कुपाकाठी दांगोबा तिकडे गारा मोठा बडबड तुमच्या चालले जाणार नाही. हा काय जाऊ नका वावरा फावरा जा घरी मुकड्यानं. ताज्या बुडे बाबा फसले तर ट्रॅक्टर आणायला लागेल तुम्हाला काढायले. हा किती आम्ही माझ्या नसतं चाललं नाही जाणार मी कोपऱ्या कापऱ्याने येऊन राहिलो गावतातून. काय बा बुड्याला काय सुचतच नाही बा. ह्या बुड्याला काय लय जात बाबावत. नाही ना जमते ना आता काय मी काय लहान आहो. माझी जिंदगी गेली का या गाऱ्यामध्ये जातो येतो ना. कसं आता हसतं त्यानं झोळीमध्येच तर कोरुकले कसं राहतात ना बा कुपाकाठीमध्ये. नाही तर तसे तर लोक घेऊन जातात खायला नाही भेटत मग कोरुकले. बापा बुडे बा बाजारातून आणता हो बापा पावभर शटाभर विकत. पण या गाड्यात नवा मोरून हा फसले गिसले काही काटा मुटा मुडला फालतू आफत घेणार रस्ता एक तर सुद्धा नाही. सारा गाड्यावर रस्ता सुद्धा माणसाला तर चालता येत नाही. तुम्ही कुठे डंगरे कुठे चालसाल. हा सांगा आता तुम्ही ऐकत नाही आमच्या म्हटलं. बरोबर बाबा. अरे बाबू जास्तच गारा आहे का रे? जास्तच आहे का मग? हा जास्त आहे नाही तर काय आता मग काय सांगून राहिलं तुम्हाला तर. हा जाऊ नका काही गरज नाही. आता या नाल्यातून तुम्हाला या लागते. गेले आता काय पाण्यातून हा गेले वाहून फाऊन तर अजून आफ. बरोबर बाबा काही जात नाही रे भाऊ काही जात नाही. चाल तू बी तू कुकडे चालला. तू कुकडे नव्हतो आता तू कुठे जाऊन राहिला गाड्या? हो मी घरीच येऊन राहिलो पण आता मला सुसून नाही राहिलो कुकून या कुकून या पाण्यातून. हा गेलो तर पुरावरा होऊन जाईन या पाण्यातून गेलो तर. म्हणून मला काय करा काही सुचत नाही. बापा बोला झाला चालशील पण ये बापा इकडल्या काठा रे चालले जाऊ आपण घरी. हो काय बुडे बा तुम्हाला सुखाचं पटत नाही. घरी मस्त भाजीवर संड बसेल राहा आपण. हा भजे मजे काढा भजे मजे खा घरी चालले धडी पाणी वावरामध्ये. काय तर करुकले जा बोलतो दरुकले जा बोलतो. काय धंदा आहे बुड्या तुया. अरे बाबा जुनं ते सोनं असते. आता कसं पहिले खायला भाऊ तर कसं पावसाळा लागला की कसं जिबीले चव सुटते. मग या फिरून फारून काही करुकले आणा का जवळी फुलं आणा असं असते ते. आता तुम्ही का खायला भाऊ तुम्हाला काय चव असणार आहे त्याची. पण मग जरा सगळं गाऱ्या पाण्याचं भान ठेवलं पाहिजे ना. का चालले गाऱ्या पाण्यात काही झालं तर फालतू कसं यावा म्हणजे आफत आहे ना. हातपाय मुळला सटकले फटकले काही हा दिसत नाही का तुम्हाला गारा किती आहे तर बडबड गारा आहे ना. या रस्त्यानं माणसाला सुद्धा चालता येत नाही. तुम्ही तर म्हातारे तुम्ही चालता कसे? हाव रे बापा हाव बापा बरोबर बोलून राहिला गड्या झुंबर. आता तू कसं पण गड्या हे रस्ते काय सुधरतच नाहीत गड्या. आम्ही तुझ्या वयाचे होतो त्यापासूनही असे बडबड गाड्याचेच रस्त्यात. काय बा रोड नाही काही नाही बा अजून बी काहीच नाही बा. प्रगतीच नाही बा. शेतकऱ्याला काहीच देऊन नाही राहिले हे लोक. बरोबर हे का पंजाब हरियाणा आहे का शेतकऱ्याला डांबरचे रोड भेटतील म्हणून. अरे हे महाराष्ट्र आहे ओडिसा काय कोणाचा वालीदार नाही. सब माल डब्बे में भ्रष्टाचार लो यार महाराष्ट्रात. हा बाबा बरोबर म्हणून राहिला. चाल रे बाबा चाल घरी चाल बाबा पटकून चाल. हो बरोबर चला येतो बाबा. आता बोला झालं बाबा. हो ये राजा बुडबा त्या मच्छल पाण्याचा रांग खाजून राहिलं हो बाबा. मग बेकार आले का बुडबा घरी जाऊन अंग धुवा लागते राजा. हो ते भोऱ्या पाण्यात अंग खाजून माणसाचं बेकार आहे ते. चाल बाबा चाल घरी पटकनी चाल. अरे बा बुडे बाप बाजूले तर हटा बा. माझ्या गोऱ्या चावरल्या जात नाही बा. फालतू गाडं तुमच्या उरवून जाईल तर म्हणसान काय तर नामदेव मा उरवून नेलं गाडं. आफत मा भवती फालतू लागलं फागलं तर काय बाबा रस्त्यात उभे राहता. तुला समजत नाही का? त्या बुड्याला समजत नाही का? त्या बुड्याला ऐकू येत नाही का? आल्या माणूस आहेस तू बा. जाणून उभं राहिलो रे गड्या जाणून उभं राहिलो त्या गाड्या या पुढे. कसं त्या शेरीच्या रस्त्याने कोण म्हणजे गाड्या नको न्यायचो ना. चुकून कसं गाडा बटबट आहे गाडा जाणार नाही. नामदेव त्या शेरी रस्त्यात लोकांनी जा बरं गाडा. आता झालो आम्ही दुखून तर भजा बडबड गाडा व्हायला. माणसाला चालता येत नाही गाड्या जात नाही दुखून. आता गाडा न्या उकून हो बापा. मला जवळ जे नाही चारा अन्न मला ढोरायले 4-5 म्हशी 2-3 गाया. आता तिथं बाई तिथं बा एखादं कुकून न्या गाड्या डोक्यात न्या बा उचलून गाडं उकून न्या. अरे त्या शिवल्या वावरातून ने जाते ना कोण चांगला रस्ता त्यानं खळून गिळून टाकेला त्या वावरातून कटून घेऊन जा. काय बापा त्या कोळीच्या नाराच्या वावरातून गाळ. अरे बापा तो भांडण करीन बापा. तो काय खरा आहे काय त्या वावरातून ने पुरत बापा गाळ. नामदेव भाऊ काय माणसं आहे तू भेताराजा घेऊन जा. काही नाही होत. काय करणार आहे तू काय करणार काय? खरंच गड्या नामदेव घेऊन जाय तू. काही नाही करत तू. एखाद्या अगदी जायलाच काय आहे काय म्हणणार आहे तू. काही म्हटलं तर मला सांग तू. मी पाहतो काय आहे तर.
खरंच चाला ना बाबा तिकून, चांगल्या रस्त्याने चाला ना. हे इकून मग आता कसं गाडं गिड बैल गिड फसली तर मग काय करसान बापा. बरं चांगल्या रस्त्याने चाला, पाहून घेऊ काय म्हणेन तो आता. खरंच चाला ना मग. हा तो येते टेम्पो घेऊन भांडण करायला. तुला माहिती आहे तो कसा अवदासी आहे तर. तो काय सुद्धा आहे का माणूस शिवल्या. हा त्याच्या वावरातून धुऱ्यावर नाही जाऊ देत तो, आणि गाड्याने जाऊ देते काय. तू आफत घेणं देणं भांडणं. जाय ना नामदेव, काही होत नाही ना बे. मग आता काय त्या गाड्यातून गाड्यात जात नाही गाडं, आणि तुला सारा इराण नाही तुझं गाया ढोरात. नाही नाही तिकूनच काही नाही होत. होत नाही म्हणता बा. तो अगौवा माझू भेटे बाजाले. हे माय बायको अगौ आहे ना. हे काय मी म्हणतो हे ढोरं मोरं ठेल पुरत नाही. पावसाळ्यात त्रास होती, रस्ते सुधे नसतात. पण माय बायको गोट नाही घेत ना. काय तू द्या पैसा होते म्हणते. हे शांती माय बायको अगौ आहे त्याला गावाची. हा मीच अगाऊ आहे. तुम्हाला समजत नाही. 4-5 लोक शेतकरी ते जमा करा आणि लगेच टाल्या टाका म्हणून, जटी जटी गारा होते तटी तटी खळंच्या टाका म्हणून, ते समजत नाही का तुम्हाला. नको रे बाबा, तू भांडणार ताच येतं बाबा. पुढे बा यंदा आहे की नाही आपल्याला त्या रस्त्याचं काम करणं आहे बाबा. दगडं गोटे टाकणं जात, त्याच्या जीव कसं गाडी जाती नाही. हा दुसऱ्या आवारातून जायला पुरत नाही, भांडणं करायला पुरत नाही. हो ते पाहू आपण, पावसाळ्यात झालं काय करायचं आहे तर. पण आता कसं जायचं त्या आवारातून घेऊन, काही नाही करत तो. बरं जातो बा. हा आहे तो काय आहे तो. हा चले गोरा. हा बाजूला हा चला. माय वर आहे एक तर आवाला जात नाही. हो गोरा चल चल बाबा. 100% भांडणच करणार आहे ना. भांडण करणार शिवल्या आवारातून गेलं म्हणजे भांडणच आहे. दुसरं काहीच नाही. शांते तयार आहे तू आता भांडणारी. दुसरं काहीच नाही, भांडणच आहे तर गेला. का बुडे बा शिवल्या जाऊ देईन का पण. कोण नाही जाऊ देणार तू, कोण नाही जाऊ देणार. हा रस्ता आहे तर जाऊ देणार, जाऊ द्या लागणार आहे त्याले. हा नाही जाऊ दिलं तर पाहू ना मग त्याचं खायला खटी खुली काढून. कोण नाही जाऊ देत. काय तर द्यायला मग हिसका नाही वाटत बा जाऊ देईन म्हणून भांडवळ आहे. पाहून घेऊ काय आता. थांबतो आता, गेला ना आता समजतेच आपल्याला. अरे बाप्पा नामदेव हो, शांत मावशी दिसून नाही राहिली. आज काय आली नाहीत का वावरात बा. कुठे असे ना आल तुम्ही. म्हटलं चालावं त्याच्यातून. हा तसं बुडं घरी बोर करून राहिलं, मॅट करून राहिलं मुले तर चला त्याच्या गेले कसं माइंड शांत होते. पण हे दोघं जण गायब बा वावरात नाही. जाऊ दे येतीनच वावरामध्ये. आली की बोलू आपण. बसू आता. अटीच बसायला पुरतो, कुठे जायला पुरत नाही. कुठे गेलं दिसलं अजून त्या डोंगराला महाबाले अजून पुदागले. इकडेच फिरतं घंटाला आणि लोकवर असतो, लाजवर जातं. त्या माल ते कीर्तन ऐकू ऐकू मा डोकसं खराब झालं सारं. महाबानं तर निकमा डोकसं मॅट करणार मुलं पागल करते काय माहित. केळकडच्या गोळ्या सुरू करायला लावते का काय माहित बाबुडा. उठला सुटलं की तेच गोष्टला त्याला चूक झाली माझ्यानं. मान्य करायला तयार व्हावं मी तरी बुडा पुदाक लावते तेच माग किरकिर किरकिर किरकिर. काय करा या बुड्याचं. हा सडेल तोंड्या कोण दिल्या तेल टाकेले मंदा मंदात. असंच कर तसंच कर. हा मा आपाला बैकून देऊ राहिला तो फकणीचा. बघत सांगतो कोण दिल्या. थांबतो म्हणा तुझ्या पोराचं मला काय नाही लफडं लुफडं सापडू दे, मग सांगतो तुला काय आहे तर. हा मग तुही जर नाही जिरुली तर मग हाय दगडोनी नावाचा. बा एकटा आहे साधा सिंपल माणूस, गरीब माणूस, समजत काही नाही बिचारायले. त्यातल्या त्यात हे लोक बैकून देतात. बैकला कुठा की मग गोट घेत नाही, पुढे पुढे करते. मला तरात देते. मग आता मग आबा मुलं तरात देऊनच राहिला ना. आता कोणाला सांगा. नामदेव भाऊ सांगू. नामदेव भाऊ वावरात नाही. नामदेव भाऊ या ना लवकर वावरामध्ये या ना. मला गोष्ट सांगणार बापा पागल होईन हो मी. मा डोक्यातलं तुमच्या डोक्यात टाकणार ना. मला सांगणार तुम्हाला. उकडे गेले काय माहित आज. काय गावा गेले हे वावरात येतच नाही. चालते काढ लवकर वापस नाही. त्या का बापाचा रस्ता आहे का हराम गुफरा. हा त्या बापाचा रस्ता आहे का. मा प्रायव्हेट रस्ता आहे हा. तू गाळा आणलो कसं काय. हा हे बैलन गाळा घेऊन आला कसा तो हरामखोरा. सांग मला पहिले, सांग लवकर. हो गळ्या शिवल्याला असं करू नको ना गळ्या. आता कसं चिपून गारा होता गळ्या म्हणून मी ऐकून आणलं. हे डबल थोडी आणणारा मला अर्जंट गाडा नेणार वावरामध्ये. काय का माणूस असतो आजच का माणसं लागले का का. रस्ता होता म्हणून आणलं मी ना. काय माणूस आज तू बा भांडणार येतो बा. बाबा चिटकलं वाटतं भाऊ शिवल्यानं. काय गाडा लोलो का बाबा. गाडा लोलो का नामदेव. तू गोड बोलूच नको ना. तू खाली सांगून राहिला रस्ता होता. इकून त्या बापा रस्ता आहे का. इकून आला कसा तू हे सांग मला पहिले. शांतपणा नको शकतो दुसरा. हा तिकून जाय तुझ्या रस्ता गाड रस्ता बघून आहे. तिकून आहे महारातून आहे का नाही. मग महारातून आला कसा तू. चाल वापस नाही चाल लवकर दे. चाल शिवल्या बापा निकाल नामदेव भाऊ. थांबतो चालोच. जातोर बातडी साधा
आयजाले धनकी मारतो आज शिवल्याले. तसंही कसं मा डोकं झंझन करून राहिला आज आले. हा याचा बजेटच बसवतो आता. आराम करायला शिवलेलं असं वाटते नामदेव एकटा. अरे एकटा मी हा बॉडीगार्ड सोबत आहे. हा तो काय समजून राहिला रे साया. गाळा आणलं वावरातून तर बापन गिफ्ट काढून राहिला. प्रेमानं सांग धमुक धमुक आज आणलं उद्या आणू नको. सायाला शादो देईन घेतो देतो. लोच्या थांबतो. थांब आलोच पाहतो तुले काय तर. अरे वड्या कोणती माना तू तो गोटाच नाही घेऊन राहिला बापा. तनक्याने चालला गेला आठून. झुगारा त्याला सायघ्यान ऐकून नाही राहिला तो मामातला. जास्त शिल्लक झाला पोरे. शिल्लक नाही महान तर शिल्लक व्हायला त्या ना तू. लाजवर जर जाऊन राहिला तर कमी शिल्लक आहे काय तो लय अगो व्हायला त्या ना तू. मी म्हणतो आज लाजवर जाणारला उद्या का गावात धरत्या काय मी पाहिले. बोगसपणा करून राहिला तो. जरासं कसं त्याले सायजाला घरीच नको येऊ देतो. घरातून काढून दे सायजाला. आपण जायचं इकडे जंगलात. वड्या तसंच करायला लागेल मला. त्या हरामखोर कसा आयतं खाऊन आयता डांगऱ्या खाते. मी स्वयंपाक करतो कच्चं कच्चं दाबते 5-6 पोया. आता रोग येऊन राहील त्याच्या अंगात. जोर आलं ना हेल्याचं 12 हेल्याचं. मग आता काही बससर जाऊन नाही राहिला तो. वय करून राहिला. बरोबर बोलून राहिला तो. घरात नाही राहिला. घरातून काढून द्यायला लागते हरामखोराले. जमलं आता देते हा काढून. हो घरातून दे हरामखोराला काढून द्या नाताले. दे काढून. आपच कुटकी मागते गावातून खाते सायाचा. बेजा अगो व्हायला आहे ना. आणि उद्या जर कोणा बाईले जर धरलं गावामध्ये तर करशील काय. आपण आयतं खाऊन राहिला मग कोण राहिला तो ना तू. बरोबर आहे. घराबाहेर काढून दे सायजाले. वड्या तू बोलून राहिला तेच बरोबर आहे. कंदील आता हे कसं हा मोकाट्या सांडखं वागवायला पुरत नाही मले. याला घराबाहेर काढून द्यास लागते. ऐकत नाही मा म्हटलं काहीच. रे तुया म्हटलं ऐकलं असतं त्यानं. पण त्या नामदेवनं जास्त डोक्यावर घेतला आणि शांतानं त्याच्यापेक्षा डोक्यावर घेतला तुया ना. तू काय सांगू. लेस लाल करतात ना त्याचा. पाठीवून हात फिरू नका. डोक्यावरून हात फिरू नका. चोपड चापड काय खायले काय द्याले प्यायले काय द्याले. 24 तास नामदेवच्या मागो शांताच्या मागो द्या ना तू. तसं कुत्रं वागवायला आहे ना तू त्यानं. सांगतो एवढी अवस्था त्याला आता बेकार आहे. म्हणून त्या ना तू वाया गेला ना. या लाडाबाई वाया गेला. नाही रे बा नाही. शांतान नामदेवची काहीच चूक नाही रे बा त्याच्यामध्ये. नाही रे. अरे बाबा शांतान नामदेवच कारणीभूत आहे. त्याला कसं माणूस पाहिजे जमीन राखेली. त्यासाठी त्या नाताचा लाड करतात ते. कुत्र्यासारखा वागून राहिले. बिस्किट टाकलं की चाललं ते नातं त्याच्या माग. त्याची कोणती गोष्ट ऐकते की नाही ना तो. तू ऐकते काय. कोण ऐकते. त्यानं लाडून ठेवला ना तो. अवघड आहे माना तू. म्हटलं काहीच ऐकत नाही गड्या. बरोबर बोलून राहिला तू. असो शांतानं नामदेवनं म्हणजे मा नाताचा कुत्र्यासारखा वापर करून राहिला. बरोबर बोलतो तू. म्हणून तो म्हटलं ऐकत नाही ना. बिस्किट टाकतात त्या पुढे. खाल्लं की चालला मागं भू करत. तू म्हणतो की शांतान नामदेव काही नाही. अरे शांतान नामदेवच कारणीभूत आहे. तिच्यापासून तोडलं तो नाताले. आता तू हे सगळं त्या नाताला घराबाहेर काढून दे. मग काय करते तो तर मग पाहिल्या जाते पुढे. नाही आता पाहिजे. आता बजेटच आहे. आता काही विशेष नाही ना. आता संपला म्हणा. आता खेळच संपला. आता त्याला घरातही येऊ देत नाही. दारातही येऊ देत नाही. वावरातही पाय ठेवू देत नाही. आराम करायला नाही रे बा. लोफरायला कोण ठेवते रे. आत्ता जमलं. आता दगडं घराच्या बाहेर निघते ना. थांब ना तू. या रग्याजवळ 2-3 एकर जे आहे ते मनावरच करतो मी. आता धीरे धीरे थांबतो म्हणा. माझं जमीन कमी पडून राहिली. पोरात लग्न करणार. शाळा मी जमवत आता पद्धतशीर. आला ताब्यात आला ना रग्या. हो रघु असंच करतो. त्या नाताचा लाडच नको करू. साजेल घराबाहेर का मग पाहिलं पुढचं काय. पाहिले काय शिवलाले का थोड्याशा गोष्टी मस्ती येत आले. तुम्ही दोघं नवरा बायको काय माणसं आहे की जनावर आहे बा. काय मी का रोज आणून आलो तुझ्यावरून गाळाले का. अरे हात फक्त सुचकून गारा आहे म्हणून गाळा फसते म्हणून निघून आणलो बा. नाही मी का आणतो आले का. आले का माणूस तू. थोडासा गडसक सांगूच नको तू नाणे. तू झाली त्या बापा रस्ता आहे गाडी नाही ना. मग निघटून लवकर गाळा लवकर वापस घे लवकर. चाल इकून जायचं नाही. तू ना जायचं नाही. गड्या नामदेवतून शिवल्याचं बैकलो वाटतं गड्या. चाल गड्या पाहू बरं काय भानगडायचं. काय करून राहिला शिवल्याचं अगो. जाऊ देन बेहू देन कुस्ती हो दे. मारामारी चांगली काय करायला लागते आपल्याला. खाऊ दे साहज एकामेकाला मारू दे. शिवल्या झोडते ना मेले तसं तुझ्या बदला पुरा होते मग. अरे बापा चाल बापा गाडला का मग पाहू दे काय आहे भानगड. शिवल्या काय करून राहिला तर. अरे कुठे चालला बे. नाताचा वापर करून घेऊन राहिलेल्या का. आणि तू लेका त्याच्या मांदात पडून राहिला. खाऊ दे ना मार. त्या नाही मेले काय माणूस रे तू. नाही रे बापा तू ये नको येऊ बापा. मला जाऊ दे रे बापा. पाहू दे मला काय तर. मुली म्हणते जाऊ नको. अरे बापा नामदेव कामाचा गोष्ट माणूस आहे. चाल बाबू पाहू दे काय तर नामदेव सोबत काय कोण भांडण करून राहिला शिवल्या तो सायाचा. बरं सायाचं फिसकलं काय रे. चाल बरं चाल
तर मला पाहू दे पहिले काय तर मुली जाऊ द्यायच्या मागं असं तेल टाकायला लागणार नाही काय आता माणूस सारे आवरणार झाले तर तेल टाकेन कोण मलाच जा लागेल तेल टाकायला. हा नाम्या शाहजोगाच्या पोडचा हा महावारातून गाडी चालवली ना मा रस्त्यानं सांगा हा त्या बापाया रस्ता आहे का नाम्या आहे का तुझ्या बापाया रस्ता चालला इकून मोठा बादशासारखा तू शेती छाती काढून चाल गाडं फिरव लवकर निघून जा वापस चाल इकून रस्ता आहे का भाडूया तुया. शांती मी म्हणून बिन भांडण होते मला माहित आहे ना हा जाऊ देत नाही पण भांडण होतेच. अरे हो गळ्या शिवलाल मी काही शाहजोगाच्या पोळचा नाही बा शिव्या काही देऊ नको आजच्या दिवस जाऊ दे बाबा तिकून कसं बडबड गारा होता मा गाडा जात नव्हतं मला एक तर ढुरायले माग म्हशीले चारा आणणार वावरातून हा कसा जाऊ दे गड्या या बारीने एवढ्या बारीने जाऊ दे मग डबल येणार नाही बाबा. डबल येणार नाही बापा इकून असेच पळक सांग तुम्ही आज जाऊ दिलं तर तुम्ही म्हणता आता गेलं तर चालते उद्या येसान परवा येसान असेच कामं करसान आजच वापिस जा डबल यायचं नाही या रस्त्यानं. कोण जायचंच नाही त्या का बापा रस्ता खरेदी करून घ्यायलाय तू ना महावारातला रस्ता हा स्पेशल माया रस्ता आहे म्या सारं फळण गिळण टाकेला याच्या पिबोरचा रस्ता तयार करून ठेवला आणि तो त्या रस्त्यानं जाऊन राहिला म्हणजे एकदा तू गेला म्हणजे दुसरा त्या मागे येते ते धंदे करत राहू का मी. शिवलार काहीच बोलून राहिला बाबा तू बापन गिफ्ट काढून राहिला काही माणूस की आहे की नाही प्रेमाने बोलून राहिलो ना आम्ही की आजच्या दिवस जातो बापा इकून उद्यापासून येणार नाही तुझ्या वावरातून मग जाऊ दे ना आता आजचे दिवस. गड्या शिवलाल जाऊ दे गड्या या बारी ना मी म्हणजे डबल येत नाही ना बा डबल तुला दिसणार आहे नाही रस्त्यानं बस. नाही जाऊच नको तू डबलचा विषयच नाही ना आताच गाडं फिरवतो उठून आणि चालला जाय मुकड्यानं तुझ्या रस्त्यानं तिकडून गारा असो काही असो मला काय घेणं देणार हा मा प्रायव्हेट रस्ता आहे माझ्या स्वतः रस्ता आहे ना बा का रे गड्या कसं रे आल्या का शिवलाल असं करून राहिला का बा तू हा अरे बा आपण शेतकरी आहे बा एकामेकाचे काम पडतो बा आता ऐकून रस्ता चांगला म्हणून आलो गड्या आता तूही काही आडी अडचण असली तर तू बी आता आमच्याकडून जातस की नाही बा आम्ही म्हणतो का जाऊ नको म्हणून. हे सांगूच नको तू गोड बोलूच नको टी जाऊच नको तू काही मला काय गरज नाही त्या आवारातून जायची तुमच्या रस्त्याने जायची तुमच्या रस्त्याने तुम्हीच काशी करा मला नका सांगू ते काय तर पण महारातून जायचं नाही अजिबात नाही बिलकुल नाही. शिवलाल जसे काही आजच बापा माणसं लागले रे जाऊन देऊन राहिला आम्हाला तू तुझ्या वावरातून तुझ्या काम नाही पडणार का कधी प्रेमानं बोलून राहिलो तर जाऊ दे असं म्हणणं आहे बा आमचं बाकी काही नाही. तू शेतकरी आहेस बापा आम्ही शेतकरी आहे एकामेकाचे काम आपल्याला कराच लागतात असं म्हटल्यानं चालते का कुठे या रस्त्याने जाऊ नका नसं नाही तसं नाही. शांती तू गोड बोलूच नको आमच्या सोबत तुम्हाला म्हटलं ना मी ना की या रस्त्यानं जायचं नाही म्हणजे जायचं नाही तुम्ही आज जासान म्हणताल की आज यानं म्हटलं नाही जाऊच दिलं आपल्याला तर उद्याही येसान तुम्ही ते आम्हाला नाही पाहिजे बापा तुम्ही जा वापिस जावा. काय गड माणसं आहे रे तुम्ही काय लेखो काय माणुसकी आहे की नाही माणुसकी अरे बा शेतकरी आपण शेतकऱ्याला जास्त लागते रे गड्या असं काय लोक अडून पाहून राहिले तुम्ही आता रस्ता चांगला आहे म्हणून माझ्या ढोरं उपाशी आहे तिकडे सारा नेणार का रे असं नको करून लागा शिवला आपण माणूसच तसे काय म्हणणं आहे तुझ्या नामदेव काय म्हणणं आहे इकून तुझ्या रस्ता आहे काय तुझ्या बापाची खरेदी आहे का इकून का रे इकून गाडा आणून राहिला तू माणूस की धानस की काही नाही आपण शेतकरी काहीच नाही त्या आवारातून मी येत नाही तू महारातून जाऊ नको चाल निघडून लवकर चटकनी निघ चाल लवकर निघ. काय म्हणणार काय म्हणणार मस्ती येऊन राहिला जास्त तू जाईन तर इकून जाईन रे गड्या नाही नेत गाडो वापस काय करणार करून घेईन बापन गिफ्ट काढून राहिला खरेदी गेली ती मग सांगा लागते का तुला काय आहे सांगा लागते का जास्त येऊन राहिला ते अंगात जोर परिवाराचा आवाज वाढला बापा अरे माझा आवारातून झाला मावरच हुंकार करून राहिला तू आता तर अजिबात नाही झाली निघडून चाल तिकडे चटकनी लवकर जाऊ तर इकूनच जाऊ रे आम्ही तुला काय करणार तर करून घे आता. सांग मित्र उरुळ भागा पण आता उद्या भाऊ आता काय रस्ते भानगड कडलो वाढते आता पाहे काय लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा यशाचे मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.